नमस्कार, मी आज गोलगाव तालुका बार्शी येथील एकता महिला मंचच्या व्यासपीठाच्या ग्रुपसाठी चर्चा करण्यासाठी आलो आहे। जागतिक महिला दिनानिमित्त काही कर्तृत्व आणि कर्तबगार महिलांची आपण यामध्ये मुलाखती घेणार आहे। सर्वप्रथम उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। बोलण्यासाठी एकता महिला मंचच्या प्रमुख गोलगाव येथील कविता दसवंत आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुमचं जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम। धन्यवाद। तुम्ही किती वर्षापासून समाज क्षेत्रामध्ये काम करताय? 8-9 वर्ष झाली। 8-9 वर्ष झाली। 9 वर्ष। बरं, ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून किती उपक्रम राबवले, कोणकोणते का प्रोग्राम राबवले? भरपूर राबवलेत। आरोग्य शिबिर घेतलं मी, नंतर एक आपलं सौंदर्य आरोग्य शिबिर आणि पोलीस स्टेशनचं मार्गदर्शन दोन्ही कार्यक्रम। आपल्या या ग्रुपमध्ये किती महिला आहेत? 110। आणि तुम्ही जे आता हे उपक्रम राबवताय त्या गावामध्ये, अजून काय असं राबवा वाटतं तुम्हाला महिलांना, किंवा महिलांच्या हिताचे कुठले प्रोग्राम घ्यावे असं वाटतं तुम्हाला महिलांसाठी? हा, कारण कसं आहे, महिलांनी म्हणजे आपल्यातले जे काही कला आहेत ते बाहेर काढाव्या महिलांनी, आणि एक आपलं स्टेज डेअरिंग तयार व्हावं महिलांमध्ये, बोलण्याची सवय लागावी आणि एकत्रित आल्यानंतर एकमेकींचे विचार घ्यावे। नंतर आपण हे बचत गट तर चालवतोच, बचत गटातून कसं व्यवहाराचं देवाणघेवाण असते, पण एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण करून आणि एकमेकींचे प्रश्न सोडवावे असं मला वाटतं। मी माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। नमस्कार, माझे नाव दीपाली काजळे। मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आणि मी आता कमीत कमी 20 वर्ष झाले गट चालवते, आणि माझ्याकडून अशा अपेक्षा आहेत की आणखी आपल्या गावात अनेक कार्यक्रम राबवावे आणि राबविण्यात बी यावे। आम्ही आरोग्य शिबिर बी राबवला, आणखीन बसवण्याचा कार्यक्रम बी आमच्या पांडुरंगाच्या मंदिरापुढे राबवला। त्याच्यात आम्हाला बायकांनी भरपूर साथ दिली आणि सगळ्यांनी त्याच्यात सहभाग बी घेतला। सगळ्यांना ते आम्ही कार्यक्रम ठेवलेला सगळ्यांना आवडला, आणि अजून बी असं वाटतं की आम्ही आणखीन काहीतरी पुढे चालून काहीतरी करावं, आणि सगळ्या महिलांना त्याच्यात सहभाग घेण्याची आवड आहे, आणि आवडीसाठीच आम्ही कार्यक्रम राबवणार बी आहोत। आणि असं आमची इच्छा झाली की गावात काहीतरी मोठा उद्योग व्हावा, अशी आमची एक इच्छा आहे, आणि आम्ही ती करून लावणार आहोत। धन्यवाद। तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। तुम्ही किती वर्षापासून करताय समाज क्षेत्रात? 10 वर्ष झाली। बर, काय उद्योग व्यवसाय करताय का? हो, काय करताय? हळदीचा प्रकल्प चालू आहे। बर, चालू आहे का? अजून चालू आहे का करायचं आता? चालू करायचं आता। बर, काय अपेक्षित महिलांनी काय करावं असं वाटतं पुढे भविष्यात? सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी कार्यक्रम सहभाग घ्यावा आणि सुरुवात करावी सगळ्या कामासाठी। तुमच्याकडून शुभेच्छा। जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। ठीक। चालू। त्यासोबत वसुधा कुंभारे देखील आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपल्याला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आपल्याकडून शुभेच्छा द्या महिलांना। जागतिक महिलांना शुभेच्छा। ठीक आहे, धन्यवाद। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। तुमच्याकडून शुभेच्छा द्या महिलांना। जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। ठीक ठीक करतो। आपल्यासोबत महादेवी माने देखील आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। तुम्ही पण महिलांना शुभेच्छा द्या। जागतिक दिनाच्या महिलांना शुभेच्छा। ठीक आहे, धन्यवाद। बस। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुमचं नाव काय? सुखनंद अशोक सुरवस। काय काम करताय, व्यवसाय वगैरे? बचत गट चालवते। बरं, किती वर्षापासून चालवताय? 10 वर्ष झाली। बरं, किती महिला जोडल्या त्याच्यामध्ये? 20। आणि तुमचं इन्कम काय त्यात? म्हणजे तुम्हाला काय काय म्हणतात, उत्पन्न कसं मिळतं त्यातनं? काय पगार वगैरे असते का त्या बचत गटाच्या? पगार नाही, गट व्यवस्थित चालवते। बरं, म्हणजे सामाजिक कार्याचं आहे? हा, सामाजिक कार्य। बरं, ठीक आहे। आणि तुमचं शिक्षण किती मला? 10वी झाली का? बरं, महिलांना शुभेच्छा द्या तुमच्या। जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। ठीक आहे, बस चालू। नमस्कार। नमस्कार। तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। तुमचं शिक्षण काय झालंय? 12वी झाली। काय करता, व्यवसाय काय काय करता? माझं पार्लर चालू आहे आणि मी पण बचत गट चालवते। पार्लर किती वर्षापासून चालू आहे? 1 वर्ष झालं।
काय मग मुलींना ट्रेनिंग वगैरे काय देता का? नाही ट्रेनिंग नाही, घरातच चालू. म्हणजे स्वतःसाठी करताय फक्त? नाही चालते की असं नाही, स्वतःचा व्यवसायच आहे ना हा, तो. स्वतःचा. किती उत्पन्न येते आठवड्यात महिन्याला काय असं तुम्हाला असं- एक साधारण अंदाजे तरी 1000-1500 आठवड्याचं हो महिन्याला. महिन्याला? म्हणजे मग अजून तुम्हाला वाटतंय का वाढवायला पाहिजे आपलं ब्युटी पार्लरचा हो व्यवसाय? वाटते की. मग तुम्ही गावातल्या महिलांना काय सांगाल की माझ्याकडे जर ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा म्हटलं तुम्ही त्यांना काय सांगू शकाल का? तुमचं कशा महिला जॉईन होणार तुम्हाला ब्युटी पार्लर? म्हणजे मी ऍड करणार आहे एक हा. आणि मग एक बॅनर पण तयार करणार आहे माझं, त्याच्यावर नाव नंबर असेल मग महिला येतील चांगली जाहिरात केल्यानंतर. आता काय नाव वगैरे दिलं का त्याला? नाही आणखी सध्या. तुमच्याकडे शुभेच्छा द्या फक्त मला. माझ्याकडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, छान, मस्त. बरं. नमस्कार मॅडम. नमस्कार, तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. तुमचं नाव काय म्हणलं? गीतांजली सुरवसे. काय करताय? काय म्हणजे व्यवसाय काय, घर का, हाऊसवाईफ आहे? हाऊसवाईफ, शिक्षण किती झालं तुमचं? 10वी. बरं, काय मग करायचा व्यवसाय ठरलाय का काय नाही? नाही आणखीन काय. काहीच नाही काय नाही. बरं. तुम्ही काही महिलांना असं काय सांगू शकाल? तुमचं 10वी शिक्षण झालं म्हणलं ना, हा. तुम्ही महिलांना काय सांगाल? तुम्ही पण तरुण आहात, मग महिलांना काय असं सांगाल की बाबा 8 मार्चला जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जातो सगळ्या महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही महिलांना काय म्हणाल की बाबा तुम्ही तरुण पिढीमध्ये आता शिक्षण घेऊन पुढे काहीतरी केलं पाहिजे का नाही महिलांनी? हो म्हणजे उद्योग व्यवसाय हो केलं काय पाहिजे. नसतं तरी असं असेल. महिलांनी पुढे राहिलं पाहिजे, काही ना काही आपला व्यवसाय चालू केला पाहिजे. तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या बरं. महिला सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. या मावशी. नमस्कार ना. तुमचं नाव काय? प्रमिला शंकर माने. तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही पण महिलांना शुभेच्छा द्या आपल्या जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना सर्व महिलांना शुभेच्छा. शुभेच्छा. धन्यवाद. या काय बोलायचं दुसरं काय आहे का? माझं शिक्षण झालंय 3री. बर, मग तुम्ही काय करता सध्या? हाऊसवाईफ आहे का म्हणजे काय? मी पेशंटचं काम करते. पेशंट हो. म्हणजे काय आशा वर्कर? नाही नाही, म्हणजे असं घरगुती. हो. किती वर्षापासून करता? तरी 2-4 वर्ष. मग त्यातनं काय पैसे मिळतात का? इन्कम होतं का तुम्हाला? किती होत आहे उत्पन्न? किती होतं महिन्याचं, आठवड्याचं? तरी तर तुमचा प्रपंच लागतोय का त्यातनं का नाही? भागवायचंच असतंय, काय करायचं. नाही, मग तेच विचारतो. बागताय का? नाही लागते पगार. बागताय ना? हो. मग तुम्ही खूप आता वयस्कर आहात, मग तुम्ही महिलांना काय सांगाल? तरुण पिढीच्या महिलांना किंवा तुम्ही काय करायला पाहिजे? आता तुम्ही काम करताय ना कुठून, होय की. तुम्ही पण सांगा त्यांना सल्ला देऊ शकताय का नाही? तुम्ही हे करा, ते करा, कुठेतरी व्यवस्थित उतरा, असं काय सल्ला देऊ शकाल का तुम्ही? चांगलं चालवते ते की बचत गट हे सगळं. गावातल्या महिला पुढे आलं पाहिजे ना व्यवसायाच्या मध्ये. नवीन नवीन काय 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 बरंच राबवते त्या. बरं, हम्म. ठीक आहे. या. काय बरं. नमस्कार. आणि आम्ही ह्यातून सेंद्रिय खतापासून आम्ही शेती घेतो आणि त्यातून जे काही उत्पन्न निघते त्याच्यापासून आम्ही प्रोडक्ट बनवून आम्ही विकतो. आता अगोदर छोट्या छोट्या मॉलला विकले आम्ही. आता आम्हाला एक बँकेने 10 लाख रुपये कर्ज मंजूर केले आहे आणि त्याच्यापासून काय आम्ही स्वखर्चाने एक 3 लाख रुपये जमा करून असे 13 लाखाचा प्लॅन्ट, आता हळद आणि मसाल्याचा प्लॅन्ट उभा करायला, जेणेकरून की एक आम्ही 20 जणीत आहोत पण आणखीन अशा 20 महिलांना रोजगार भेटावा. हा, आणि त्यातून काहीतरी आणखीन आमचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आणि गावातल्या अशा 100 महिला जरी झाल्या तरी त्यांनी उद्योग चालू करून आपल्या गावाचं नाव मोठं करावं. असाच आमचा एकता महिला मंच म्हणून आम्ही एक मंच सुरुवात केले आणि त्यात आम्ही 111 सभासद आहोत. आम्हाला ह्या मंचमधून असं म्हणजे कधी आम्ही नव्हतो पण आम्हाला ही प्रभाकर क्षीरसागर सरांनी आम्हाला खूप मोठा मंच आम्हाला मिळवून दिलाय की जेणेकरून आमच्या अंगातली जी कला होती ती बाहेर काढायची, आपल्या परपंचातून एक थोडासा वेळ आपल्यासाठी घालवावा आणि आपल्यासाठी थोडस एखाद्या वेळेस मोकळीक वातावरण एक जगावं. आणि कसं आहे घरात थोडंसंही काही आपल्याला एक हे असतं, दडपण असतं, ते मनातून थोडस त्या कार्यक्रमात गेल्यानंतर तेवढा एक तरी दिवस फ्री भेटतो. आणि असंच महिलांनी आणखीन आमच्या एकता महिला मंचला साथ द्यावी आणि तुमच्या पण अंगातले काही गुण म्हणजे कलागुण असेल तर ते बाहेर काढावे असे मला वाटते. खूप छान, मस्त मस्त. नमस्कार. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली. मी गेल्या वर्षीपासून बचत गट चालवते. मला ह्या एकता महिला मंच मध्ये 4-5 महिने झाले पण सगळ्यांनी मला घरच्यांनी पण साथ दिली, जा तू बाहेर कर, जर बाहेर गेलं तरच लक्षात येते असं सगळे सांगते.
त्याच्यामुळं बाहेर गेल्यानंतर रिलॅक्स पण वाटते आणि छान पण वाटतंय की आपलं पहिलं म्हणजे आपण जे पहिलं एन्जॉय केलं असतं ते बाहेर गेल्यानंतर असं फ्रीली वाटतंय. आणि आमच्या गावामध्ये एकता महिला मंचचे सर्व कार्यक्रम जे असतात सणाचे ते सगळे राबवण्यात आले आणि इथून पुढे पण राबवले जाते. ठीक आहे, धन्यवाद. छान मस्त झालं. मी 20 वर्ष झाले गट चालवते, पण आम्ही पहिला गट राधाकृष्ण हा गट चालवला. त्याच्यात आम्ही भरपूर सरकारी बी लाभ घेतले आणि त्याच्यात आम्ही वृक्षारोपण, पुन्हा गाव स्वच्छता अभियान हे सगळं राबवून 10 महिलांनी आम्ही हा कार्यक्रम मोठमोठे राबवून बँकेला प्रस्ताव जाऊन बँकेचे लाभ भरपूर घेऊन गावातील 26 जानेवारीला ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तिरंगा ही ध्वज फडकवून ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आणि मराठी शाळेत जाऊन हायस्कूलवर जाऊन आम्ही ध्वज फडकून आमची उपस्थिती आम्ही तिथे दाखवली व सगळ्यांना असं वाटलं की महिला काहीतरी करायला लागल्या त्या बाबा, आता आपण बी त्यांना थोडी प्रतिसाद देऊन व आता सध्या गावातील आम्ही काही बी कार्यक्रम ठेवला तर आम्हाला बोलवस तर आमचे सगळे गावातील काही मोठे प्रतिष्ठित व्यक्ती येते तो आम्हाला आदर सत्कार देऊन तुम्ही हा कार्यक्रम चांगला राबवता असं आम्हाला ही मार्गदर्शन करते. व आणखीन आमची अशा अपेक्षा आहे की आम्ही मोठ्यात मोठे कार्यक्रम राबवू व सगळे वर्षातील कितीही कार्यक्रम असले तर आम्ही राबवून आमची प्रतिष्ठा वाढवू. छान मस्त. अजून काय बोलता का? तुम्ही 11 महिला मला पाहिजे, 11 महिलांनी पळायला पाहिजे. काय तुम्हाला पळायचं म्हणजे काय तेव्हा दिवशी कार्यक्रम चालू आहे का? 7 आहे आणि ती नको मी म्हणले तर आम्ही ऐकत नाव पण आम्ही बाहेर पडतो. काय कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला विचारते पण आम्ही म्हणत असतो आपल्यासाठीच आहे, आपल्या लेकरांसाठीच आहे. पुढे जाऊन आपल्या लेकरांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं, गावातील माहिती मिळावी. नाही गावात बाहेर पडल्यानंतर आपल्याला कसं माहित व्हायचं असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्ही सगळ्या महिला मिळून की असं ठरवलंय की काहीतरी करायचं आणि आपल्या गावातील महिलांना सक्षम करायचं. मस्त छान मस्त. एकता महिला मंचाच्या माध्यमातून खूप कार्यक्रम राबवले आणि भरपूर महिलांचा प्रतिसाद पण मिळाला आणि आरोग्य शिबिर, नंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि बसवणीच्या पौर्णिमेनिमित्त छान असा कार्यक्रम आम्ही साजरा केला. ह्याच्या अगोदर मी ग्रामपंचायत ह्याच्या अगोदर मी पण ग्रामपंचायत कडून कार्यक्रम ठेवले होते. गौरी गणपती निमित्त ठेवले होते तर त्याच्यात माझा पहिला नंबर आला आणि मला 2000चं बक्षीस मिळालं. त्यामुळे मी थोडीशी धाडसी झाले. कुठंतरी थोडंसं आपण बक्षीस मिळाल्यामुळं थोडंसं त्याचा आनंद वेगळाच होता. त्याच्यामुळे पुढचं पाऊल टाकलं. त्याच्यामुळे थोडंसं जास्त पुढं हे घेतलं कार्यक्रम करण्याच्या ह्याच्यात म्हणजे थोडंसं धाडस झालं. कशी भूल पडाली हारीची माझ्या मनाला, कशी भूल पडाली हारीची माझ्या मनाला, माझ्या मनाला बाई भोळ्या गवळणीला, माझ्या मनाला बाई भोळ्या गवळणीला, कशी भूल पडाली हारीची माझ्या मनाला, कशी भूल पडाली हारीची माझ्या मनाला. काम सुचेना बाई धंदा सुचेना, काम सुचेना बाई धंदा सुचेना, कुठे कुठे शोधू बाई या कानाला, कुठे कुठे शोधू बाई या कृष्णाला, कशी भूल पडाली हारीची माझ्या मनाला, कशी भूल पडाली हारीची माझ्या मनाला. तो नंदाच्या पोरा जा रे तो नंदाच्या पोरा, येऊ नको तू माझ्या घराला, येऊ नको तू माझ्या घराला, हात जोडून विनवीत
युवा महिलांचं पण 10 वर्षे गट मी चालवलं. हां त्यातून बी आम्हाला चांगलाच फायदा भेटला. बरं. आणि परत बी असं सगळ्यांचं मिळून चालवलं गट. त्यातून आम्हाला 3 लाख रुपये कर्ज भेटले. कर्ज सगळ्यांनी वाटून घेऊन परतफेड केली आम्ही ती. आणि 1 लाख सबसिडी आम्हाला भेटली आणि ती सगळ्यांनी वाटून घेतली ती. तरी आम्हाला चांगलाच फायदा झाला आणि सगळ्यांनी व्यवस्थित फेडलं बी. परत जेवढी आमची बचत झाली ती सगळ्यांनी मिळून घेतली वाटून. तरी बी पण आम्हाला चांगलाच फायदा झाला. किती महिलांचा ग्रुप होता? महिला 10 महिला होत्या. म्हणजे ह्याच्यातनं केलता दारिद्र्यशातनं केला होता. कोण करायला पण तयार नव्हतं. तरी 6-6 महिने एकेकीच्या घरी जाऊन त्या महिला तयार केल्या. विश्वासच बसत नव्हता त्यांचा. तरी पण त्यांना चांगलं पटवून सांगून देऊन करून मग त्या महिला तयार झाल्या. मग परत पुन्हा इतका फायदा झाल्यावर त्यांना बरं वाटायला लागलं. पुन्हा चांगलं मग बरोबर. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. मी अडाणी हाय. काय बोलले ते महिला चालू केलं का? जाऊ देवाची या गावा, देव देईल सावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल सावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जाऊ देवाची या गावा, देव देईल सावा. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद.